अभिमान महाराष्ट्राचा, गौरव मराठीचा, अर्थात मराठी संवाद, जनतेचा कौल लोकसभेचा या विशेष कार्यक्रमात आम्ही जाणून घेणार आहोत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदार राजाच्या मनातील प्रश्न। पाहत रहा फक्त मराठी न्यूज। मराठी प्रस्तुत संवाद, जनतेचा कौल लोकसभेचा या विशेष कार्यक्रमात मी गौरी कानडे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आलो आहोत काडगाव येथे। शिवसेना, राष्ट्रवादी व भारिप बहुजन महासंघ या तिन्ही पक्षाचे उमेदवार रणांगणात उभे आहेत। तर पाहूया लोकसभेचा कौल कोणाकडे आहे व जनता कोणाला देणार कौल। नमस्कार, आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार हा कोण असणार आहे। नमस्कार दादा। मी महेश भीमाशंकर गिराम। काय करता आपण? मी व्यवसाय करतो, शेती करतो। कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण? ओमराजे निंबाळकर। ओमराजेच का वाटतं तुम्हाला? ओमराजे तरुण तडफदार उमेदवार आहे आणि विशेष म्हणजे भ्रष्टाचाराचा कलंक नाही। आणि पहिला आमदार म्हणून त्यांचा उजनी धरणाच्या पाण्यासाठी रेवदंड पळवलता आपल्या विधानसभेमधला। उजनी धरणाचं पाणी येऊ शकतं ओमराजे खासदार। मागच्या 5 वर्षाच्या सरकारच्या काळामध्ये मागासलेला जिल्हा उस्मानाबाद जिल्हा हा 3 नंबरला आहे। बेरोजगारी खूप वाढलेली आहे व शेतकऱ्यांचे कर्ज माफी झाली नाही म्हणून खूप चर्चेत राहिलेला विषय आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटते? आता आमच्या कुटुंबातली 2 खात्याची कर्जमाफी झाली ऑनलाईन पद्धतीने। ऑनलाईनमुळे भ्रष्टाचार थांबला। मोठ्या पुढाऱ्याची कर्ज माफ व्हायची ती थांबली, कारण मोठे पुढारी हे कर्ज 2-2 कोटी रुपये, 2 एकर जमीन 2 कोटी रुपये कर्ज असतं आणि आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं कर्ज 50,000च्या आतनं बाहेर असतं। आमचं माफ झालं आणि आमच्या गावामध्ये 60% लोकांचंही माफ झालं, 70 लोक। यांना वाटतं मोदी सरकारच्या काळामध्ये खूप काही कामे झालेली आहेत। आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार दादा। नमस्कार। नाव सांगा आपलं? चरणवी धोनीराम बेटकर। आपण काय करता? शेती। कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार हा कोण असणार वाटतं? राणा जगदीश। राणा जगदीश पाटील का वाटतं तुम्हाला? कारण उस्मानाबाद तालुका हा तो आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मागास आहे आणि मागास तालुक्यामध्ये आता त्यांनी काय म्हणले, चारा तुम्हाला दावणीत देऊ, अजून चारा आला नाही। शेतकऱ्याला अनुदान देताना सुद्धा निम्म दिली ती, अजून निम्म अनुदान नाही। परवा पीक विमा देताना रब्बीचा तो सुद्धा ज्यानं 200 रुपये भरले त्याला 100 रुपये विमा मिळाला। कुठलाही 5 वर्षाच्या काळामध्ये ह्या गावामध्ये इतकं मोठं गाव असताना एखादं सुद्धा समाज मंदिर किंवा एखादा काय अमुक तमुकी कुठलाही विकास 5 वर्ष आमच्यात झाला नाही। आमच्या भागात तर झाला नाही, जिल्ह्यात बी झाला नाही। म्हणून आपल्याला जर परवाच एक इलेक्शन झालं, यशवंत सिन्हा, नीरव मोदी, अमित मोदी या लोकांनी हजारो कोटी रुपये घेऊन बाहेर देशात गेले। तेच पैसे जर या शेतकऱ्याला थोडी मिळाली असती तर आजची परिस्थिती इथं थांबल्याचा सगळा शेतकरी वर्ग आहे, पण परिस्थितीनं तंग झाला आहे। 2 वेळेच्या जेवणाची फिकीर आहे त्यांना। म्हणून कांदे तर रस्त्यावर फेकून द्यावा लागला, लागवडीचा खर्च करणं, शेताकडे आम्हाला जाऊ वाटणार, कारण मशिनरी खर्च, रोजगार खर्च सगळा जर काढला तर दामदुप्पट उत्पन्न तर सोडा, पण हाय त्या मालाला भाव नाही। म्हणून शेतकरी वर्ग नाराज आहोत आणि नाराज असल्या कारणानं म्हणा किंवा सशक्त उमेदवार म्हणून म्हणा आम्ही राणा दादाला आमची पसंती। यांना वाटतंय की नीरव मोदी असतील किंवा जे कर्ज घेऊन बाहेर देशात पळाले असतील त्यांना भाजप सरकारच्या काळामध्ये परमिशन भेटलेली आहे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला यांना कर्जमाफी झाली नाही, यांना असं वाटतंय। आपल्यासोबत अजून काय ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याकडून सोमनाथ दगडू बसाटे। कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण असणार? ओमराजे आला पाहिजे। ओमराजे आणि सरकार मोदी आला पाहिजे। ओमराजेचं कार्य काय तुमच्या गावामध्ये सांगू शकता? 5 वर्ष कार्य त्यांचं 2-2, 1.5 लाख मिळालं नाही। माझ्या मुलीचं लगीन निम्यावर झालं। नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार। कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण असणार? माझं नाव आहे शिवाजी शहाजी सुरवशे। उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार आता ओमराजे व्हायला असं आमची अपेक्षा आहे। आताच आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक चन्नवीरजी बेटकर यांनी काय शब्द तुम्हाला 2 बोलले, त्यांची सत्ता होती, त्यांनी जिल्हा परिषद सदस्य होते,
तेव्हाच्या काळामध्ये काही कामं झाली नाही ती. आता ज्या मोदी सरकारमध्ये आमच्या गावात खूप कामं यायला लागली काडगावमध्ये. ठीक आहे. अजून आपल्यासोबत काय नागरिक आहेत? आपल्यासोबत अजून काय नागरिक आहेत? नमस्ते, मी इमाम शेख बोलतोय, मी काडगावरून. आता सध्या शिवसेनेची हवा आहे आणि शिवसेना ही 100% उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शिवसेनेचेच खासदार आहे. आम्हाला कसे तरुण पिढीला काम हे शिवसेनेवाल्यांनी दिलेलं आहे. आतापर्यंत शेतकऱ्याला कर्ज या बीजेपी सरकारनं आतापर्यंत शेतकऱ्याला पीक विमा 100% मिळालेला आहे. यांना वाटते की शिवसेनेच्या कार्यात खूप हे झाले. आपल्यासोबत अजून काही तरुण वर्ग आहे, नागरिक आहेत. कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण असणार? उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण होईल असं वाटतं? उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार आता पहिल्या सत्ता येऊन गेले तर बरेच येऊन गेले. आता बहुजन आघाडी जे निघालेली आहे, वंचित आघाडी, त्यांची सत्ता येण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीत काय वाटते तुम्हाला? आतापर्यंत बरेच हे सरकार झाले, विकास असं ते मनाव तेवढा झाले आणि काय वंचित लोक आहेत त्यांना ह्या सत्तेपर्यंत रोखलेले गेले. तर आता ह्या आघाडीच्या निमित्तानं जी वंचित लोक आहेत ते सत्तेत भोगण्याची हे यांना वाटते की उस्मानाबाद जिल्ह्याच्या खासदाराला नवीन वर्गाला संधी दिली आणि सरकार मोदीच व्हायला पाहिजे. आम्हाला डोळा मारणार पंतप्रधान नको आहे, डोळ्यात डोळी घालून बघणार पंतप्रधान पाहिजे. नमस्कार, आपल्याकडे काही महिला वर्ग आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा कौल कोणाकडे आहे. आपलं नाव काय? संजीवनी विजय माळी, काडगाव. आता जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? राणादादा, राष्ट्रवादी. राणादादाच का वाटतात? कारण राणादादा ज्या गेल्या 5 वर्षाची शरणार्थी त्यांनी काहीच कार्य केलं नाही किंवा लोकांना काही सपोर्ट केला नाही. त्याच्यामुळं राणादादाचं सारखं तालुक्यावर लक्ष असते आणि राणादादा पुढची कामं करण्याची त्यांच्याकडे ही आहे. त्याच्यामुळं आम्हाला राणादादाच पाहिजे. तुमच्या गावासाठी आतापर्यंत काय कार्य केले आहे का त्यांनी? हो, आमच्यासाठी भरपूर कार्य केले आणि लहाना मोठा सुद्धा राणादादा आहे. आणि त्यांनी एक म्हणजे त्यांच्या मनात की असं गर्व अभिमान नाही की मी एवढा मोठा नेता आहे. म्हणजे समाजात सुद्धा लोक राहू शकतात. नमस्कार, आपलं नाव काय? आपल्याला काय वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार कोण होईल? राणादादा. का वाटतात राणादादाच? त्यांनी सगळं सहकार्य केल्यामुळं आम्हाला हवे असं वाटतं. नमस्कार, आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण होईल असं वाटतं? राष्ट्रवादी राणादादा पाटील हेच उस्मानाबाद जिल्ह्यातून खासदार व्हावे वाटतं. काय वाटतं त्यांचं विकास कार्य काय ते? कारण त्यांनी जिल्ह्यासाठी सतत शेतकऱ्यासाठी विमा पॉलिसी असो, कुठला दवाखान्याच्या अडचणी असो, सर्वच गोरगरीब सामान्य नागरिकापर्यंत धावून येतात. त्याच्यामुळे राणादादा आणि बाकीच्या जर दोन्ही उमेदवाराची तुलना केली तर राणादादा ही राजकीय क्षेत्रात त्यांनी मंत्रिपद भोगलेलं आहे. त्यांची जी भरीव कामाची गोरगरीब सामान्यापर्यंत जी लढा आहे त्याच्यामुळे राणादादा यावं. कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण होईल असं वाटतं? उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार ओमराजे ओमराजे का वाटतं? कसं आहे देशाचं नेतृत्व करणारा एक तुम्हाला कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण होईल असं वाटतं? राणादादा. कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण होईल असं वाटतं? राणादादा पाटील, कारण गेल्या पंचवार्षिकला जे खासदार झाले होते ते 5 वर्ष नॉट रिचेबल असल्यामुळे ह्या बाजूला ओनली राष्ट्रवादी. नमस्कार, आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत. नमस्कार, कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण होईल असं वाटतं? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आमचं काम आता सध्या मतदान टाकायचं, जनजागृती करून मतदान करून घ्यायचं. उद्या लग्न झाल्यानंतर मुलगा होईल का मुलगी होईल हे माहिती नाही, पण दूरदृष्टी विचार केला तर आज राष्ट्रवादी असू द्यात, काँग्रेस असू द्यात, त्यांनी जिल्हा लेवलला युती करते. पंचायत समिती असू द्यात, जिल्हा बँक असू द्यात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू द्यात, या ठिकाणी कार्यकर्त्यांची मनं दुभागली गेलेली आहेत. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची मनं एक होत नाही तोपर्यंत या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजय होऊ शकत नाही असं माझं वैयक्तिक मत. नमस्कार, आपलं नाव सांगा. कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण असला पाहिजे? राणादादाच का वाटतं तुम्हाला? भाजप मोदी सरकारच्या काळामध्ये सांगितलं जातं की कर्जमाफी झालेली आहे, शेतकऱ्यापर्यंत काही योजना आलेल्या आहेत, त्यांना हमी भाव दिला जात आहे.
त्याबद्दल तुम्ही काय बोलता? कुठलंच आम्हाला तर हमी भरली नाही, कर्जमाफी नाही, कुठलीच काय नाही. त्यांना वाटते की मोदी सरकारच्या काळामध्ये फक्त आश्वासनं दिली जातात आणि शेतकऱ्यांपर्यंत काय कर्जमाफी पोचली नाही आणि काय शेतकऱ्यांना हमी भाव सुद्धा भेटले नाही. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नाव सांगा आपलं. कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार हा कोण असतो? राणादादाचं काय विकास कार्य आहे का यात? विकास कार्य असून सुद्धा सामाजिक कार्य व सगळ्या समाजाला घेऊन चालणारे नेतृत्व आहे त्यांच्याजवळ. परत जिल्हा परिषदला सुद्धा गाव लेवलला कुठलेही कामं आणू शकतात त्यांनी. भले तिने आता सध्या पदावर नसले तर सुद्धा तिने कामं काढगावला जास्तीत जास्त करून दिली. सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा नेता राणादादा आहे, त्यांना असं वाटतं. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नाव सांगा आपलं. कोण वाटतंय उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार हा कोण असला पाहिजे? नाही, आपल्यासमोर तीन आहेत. राणा जगदीशसिंह पाटील असतील, ओमराजे निंबाळकर असतील व अंजुदादा सलगर असतील. या तीनपैकी कोण वाटते तुम्हाला? नंतर आपल्यासोबत अजून काही युवा वर्ग आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार हा कोण असला? राणादादा का वाटतं तुम्हाला? त्यांच्या या कार्यकाळात आमदारकीच्या कार्यकाळामध्ये काय तुम्हाला वाटतंय का विकास कामे झालेला? आता आमच्याकडे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत मधुकरराव चव्हाण सर, त्यांची आहेत एक नंबर काम आहेत सगळे. आता आमच्या गावात असं एक पण काम नाही शिवसेनेचं किंवा भाजपचं असं काम केलं नाही, दाखवायला सुद्धा नाही कुठं. एखादं सभागृह नाही किंवा खासदार नाही, कुठलंच काम झालेलं नाही आमच्या गावाला. फक्त आहेत सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीच काम आहेत सगळे. त्यांना वाटतं की खासदार निधीमधून काही कामं झालेली नाही आहेत आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये इथे खूप काही कामे झालेली आहेत. नमस्कार. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार हा कोण असला पाहिजे? राणादादा का वाटतं तुम्हाला? राणादादा म्हणजे आपल्या जिल्ह्यासाठी काय तर काम करणारा नेता आहे. बाकीच्याचं काय कामच करत नाही. त्याने आतापर्यंत आमदार झाले, राज्यमंत्री झाले. जिल्ह्यासाठी जेवढा विमा ही आला, पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात ₹1 विमा नाही. सगळ्यात जास्त मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यालाच काय येतो त्याचं कारण राणादादाचं जास्तीत जास्त योगदान आहे आणि राणादादामुळेच हा विमा मिळू शकतो आपल्या उस्मानाबाद. दुसऱ्या कुठल्या नेत्यामुळे काय वाटते की शेतकऱ्यांसाठी झटणारा नेता राणादादा आहे, त्याच्यामुळे त्यांना वाटते की राष्ट्रवादीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना खूप मदत झालेली आहे. नमस्कार. संवाद जनतेचा गोलमा लोकसभेचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आपण सध्या सर्वे करत जनतेचा कौल जाणून घेत आपण सध्या इटकळ या गावामध्ये आलेलो आहोत. इथून लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊयात. नमस्कार. आपल्यासोबत इटकळ गावातील काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. उस्मानाबाद लोकसभेचा खासदार हा कोण असणार आहे? नमस्कार. नमस्कार. काय करता? मी व्यवसाय करतो, हॉटेल व्यवसाय. कोण वाटतं उस्मानाबाद लोकसभेचा खासदार हा कोण असणार? शिवसेनेचा ओमराजे निंबाळकर निवडेल असं वाटतं. ओमराजे का वाटतं तुम्हाला? गेली कित्येक वर्षापूर्वी शिवसेनेचे कार्य या भागात चांगलं आहे. जलसंधारणाचे काम म्हणा, दुष्काळी निधी म्हणा, असे काम भरपूर झाले. मोदी सरकारच्या काळामध्ये काही कर्जमाफीच्या घोषणा असतील किंवा GSTच्या असतील किंवा बेरोजगारीचा प्रश्न असेल, या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित केला होता. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता भारतामध्ये उस्मानाबाद जिल्हा हा 3 नंबर माग असलेला होता आणि हा त्यांच्या कार्यक्रमामध्ये सुधारणा झालेली आहे आणि जलसंधारणाचे म्हणजे दुष्काळी निधी कर्जमाफी थोड्या प्रमाणात झालेलं आहे, होत आहे काम. काही त्यामुळे अडचणी येत आहेत. त्यांना वाटते अजून एकदा येणाऱ्या सरकारला आपण एकदा चान्स देऊन पाहूया. राणा पाटीलच का वाटतं तुम्हाला? राणा पाटील पूर्वीपासून कार्यकर्ता होते आणि त्याचे वडील पाठवणार गुजरातचा आमच्या भागात शेतीपेक्षा जास्त कार्यकर्ते जरी शेतकरी होत असेल तरी तर आपला प्रभाव जास्त असतो आणि शरद आपण चांगला शेतकरी. मला वाटतं की पद्मश्री पाटील ज्यावेळेस खासदार होते, पाटबंधारे मंत्री होते, त्यावेळेस या तालुक्यामध्ये जलसंधारणाची कामं खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहेत.
गावातील काही व्यापारी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा. काय करता? कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याला खासदार कोण असणार? चांगले आहेत. आपल्या बरोबर काही महिला वर्ग आहेत, जाऊन घेऊया त्यांचा कौल कोणाकडे. नमस्कार, तुमचं नाव? उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण निवडून यावं असं आपला देश, आपला भारत कुठला बी राहू, एकसंगती व्हा. एकतर बायाला त्रास नाही आहे त्याच्यापासून कोणती पण आपलं भारत सुरक्षित राहू. बायापासून कसा त्रास आहे, गड्यापासून किती त्रास आहे की सगळं बायाला माहिती आहे. कुठला बी सरकारी उद्या तर गाव आपलं हे आहे. एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की जो सरकार दारूमुक्ती करत त्यांच्याबद्दल. नमस्कार, आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार हा कोण असतो? नमस्कार. ओमराजे निंबाळकर राहतील शिवसेनेचे. ओमराजे का वाटतात तुम्हाला की 5-7-70 वर्षापासून काँग्रेस निघून राहिली. आमच्या कारखान्याचं वाट लावले काँग्रेसवाल्यांनी. तुम्ही काँग्रेसचं नावच सगळं खराब आहे. ओमराजे फार चांगला माणूस आहे. केंद्रामध्ये मोदी सरकारने बरेच कामं केले. गॅस दिले, रोड केले, कर्जमाफ केली, विमा दिले. पक्का मला आनंद वाटते मोदीमुळे. मोदी 101 येणार. या जिल्ह्यातील शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत कर्जमाफी झाली, पण काही शेतकऱ्यांपर्यंत ही असली नाहीये. सरकारी काम यांना वाटतं मोदी सरकारच्या काळामध्ये खूप काही कामे झाली. काय करता आपण? कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण असतो? ओमराजेच का वाटतं तुम्हाला? असा गुण चांगला आहे, स्वभाव चांगला आहे. आणि खासदार हा शिवाजी महाराजांचा नौजवान तडफदार. जी काम करायची युक्ती बी आहे. आम्हाला धोरण आहे, आम्हाला कर्तव्य आहे. आमचं कर्ज माफ झालंय, आम्हाला कुठल्या बी सवलती मिळाल्या. गोरगरिबाला गॅस वाटप झालं. सरकारकडून मोदी बसावं अशी इच्छा शेतकऱ्यांची. कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण असतो? ओमराजेच का वाटतं? कामं करतंय, गरिबाची समजून घेतं सगळं. आणि वर पण मोदी सत्ता येणार आहे. आणि सर्व कामं करून घेण्यासाठी ओमराजेच लागतात. मागच्या 5 वर्षामध्ये या इकडे गावातील काही कामे झालेली आहेत. रस्त्याची कामं झाली आहेत, मेन रोड झाला आहे, गटरीची कामं सिमेंट रस्ते झाले. त्यांना वाटतंय की मागच्या 5 वर्षामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये खूप काही कामे झालेली आहेत. कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण होईल असं वाटतं? ओमराजे निंबाळकर. ओमराजेच का वाटतं? म्हणजे देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार कणखर नेतृत्व, त्यामुळे ओमराजेला. आपल्यासोबत इटकळ गावातील काही व्यापारी वर्ग आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार त्यांना कोण हवा असं वाटतं? नमस्कार. नमस्कार, मी मावळी करीम पठाण. मी बोलतो आहे इटकळ. मला खासदार असं वाटतं की ओमराजे निंबाळकर नको आहेत आम्हाला. आणि BJPची सत्ता नको पाहिजे. आणि राणा जगदीश पाटील निवडून यायला पाहिजे. असं का वाटतं की फक्त तिने तुळजापूर, उस्मानाबाद आणि कळंब तालुक्याचे आमदार असताना तिने पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्याचा जे विभाग काम केले तिने, त्यामुळं मला वाटतं की तिने योग्य आहेत ते खासदार केला. त्यांना वाटतंय राणा आमदार असताना बाकी सुद्धा तालुक्यातील त्यांनी कामं केलेली आहेत, त्याच्यामुळे यांना वाटतं की नमस्कार, आपल्यासोबत व्यापारी युवा वर्ग आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार हा कोण असणार? नमस्कार, नाव सांगा आपलं. कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार हा कोण असतो? ओमराजे कामं करतो, कामं मोदी सरकारच्या काळामध्ये स्टार्टअप इंडिया असतील किंवा मुद्रा योजना असतील किंवा व्यापाऱ्यांना जी काही मदत आहे बँकेतर्फे करतात असतील, तुमच्याकडे काय मदत केली आहे? मला ओमराजे का वाटतं आणि महायुती सरकारचा हां म्हणजे ओमराजेंमध्ये आता तरुण पिढीला चांगलं
मला वाटतं की मोदी सरकारच्या काळामध्ये थोडे नाराज जरी असले तरी अजून एकदा संधी द्यायला काही हरकत नाही त्यांना असं वाटत आहे. नमस्कार. संवाद जनतेचा कौल लोकसभेचा या कार्यक्रमामध्ये मी प्रसाद मुकेरकर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण जनतेचा कौल जाणून घेता आपण नांदूर या गावामध्ये आलेलो आहोत. येथील काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार हा कोण असणार आहे. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगा. मी लक्ष्मण काशीनाथ साखरे. काय करता आपण? मी पेशाने शिक्षक आहे. कोण वाटते उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण होईल असं वाटतं तुम्हाला? एक चांगला सुशिक्षित असावा आणि ध्येय धोरणी असावा आणि दूरदृष्टी करणारा असावा असं मला वाटतं. आपला उस्मानाबाद जिल्हा मागास जिल्ह्यामधील 3 क्रमांकावर आलेला आहे. हो. इथली बेरोजगारी ही तरुणांना रोजगाराची संधी नाही आहे. MIDC आहेत पण मोठे उद्योगधंदे नाही आहेत. या प्रश्नावर तुम्ही असा उमेदवार पाहिजे, असा खासदार पाहिजे की जेणेकरून या जिल्ह्यातली बेरोजगारी संपली पाहिजे आणि जे काही कारखानदारी आहेत त्या पण व्यवस्थित चालल्या पाहिजे. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. इथे आमच्या शेजारीच एक कंचेश्वर शुगर फॅक्टरी आहे. ते प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि जो शेतकऱ्यांचा कारखाना आहे तुळजाभवानी शेतकरी सहकारी कारखाना तो बंद पडलेला आहे. एक प्रायव्हेट लिमिटेड कारखाना चांगला चालू शकतो आणि शेतकऱ्यांचा कष्टाचा पैशाचा जो कारखाना आहे तो बंद पडलेला आहे. हे प्रस्थापित काँग्रेस NCP जे काय असतील त्या लोकांनी तो चालू करायला पाहिजे होता जेणेकरून बेरोजगारी पण कमी होईल आणि मुलांना काम पण भेटेल. सर्वसामान्य जनतेला काय हवं असतं? एक कामच ना, हाताला कामच पाहिजे असतं. ते भेटलं पाहिजे फक्त इथल्या जनतेला. आणि तसंच रोजगार निर्माण करून देणारा खासदार वगैरे असेल चांगला तर ठीक आहे. नाहीतर आजपर्यंत आपण पाहिलंच दादा आहेत किंवा दुसरे कोणी असतील, रवी गायकवाड होते गेल्या वेळेस, ते किती इथे या गावामध्ये किंवा इथल्या मतदारसंघामध्ये किती वेळा फिरले तिथं. लोकांना तर माहीत पण नाही की खासदार कोण आहेत असं. मी सर्च करून पाहिलं तर नेटवरती की त्यांनी त्यांचा खासदार निधी किती यूज केलेला आहे. काही यूज केलेला नाही त्यांनी. जवळजवळ 10-20 कोटीमधला 10 कोटी काय तर खर्च केलेला आहे. बाकीचे कुठे गेले ते पैसे? जरी समजा इथं पण ग्रामपंचायतचा काय खर्च असेल समजा तो पण त्याचा ठराव वगैरे दिला जात नाही. मोठमोठे आश्वासन देऊन पॅनल वगैरे निवडून आणतात पण तो काही काम करून घेत नाहीत असं इथे. अशा असं इथं परिस्थिती आहे. आपल्यासमोर आता 3 उमेदवार सक्षम उमेदवार आहेत. ओमराजे निंबाळकर असतील, राणा जगजितसिंह पाटील असतील ते काय दोन्ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. अर्जुन दादा सलगर असतील. हो. या 3 उमेदवारांपैकी तुमच्या समस्या सोडवेल असा उमेदवार तुम्हाला कोण आता दोन्ही पण राणादादा असतील किंवा ओमराजे असतील हे दोन्ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. शेवटी त्यांची घराणीशाहीच आहे. तू कर रडल्याने मी करतो मारल्याने असं ते काम असतं. ते त्यापेक्षा एक नवीन होतकरू नेतृत्व समोर आलेलं आहे आणि ते वंचित बहुजन आघाडी. आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये सर्व आहेत. साळे, माळी, कोळी सर्व जातीचे आहेत, धनगर हे सगळे जातीचे आहेत. आणि ह्या लोकांना सर्वांना बरोबर घेऊन चालणारा खासदार जर असेल तो जे येणार असेल तो अर्जुनदादा सलगर असं मला वाटतं. यांना वाटतंय की अल्टीपल्टीचं सरकार नको, एक वेळेस ह्यांना संधी दिली एक वेळेस ह्यांना संधी नको आणि सर्व जातींना घेऊन जाणारा खासदार यांना हवा असं वाटतंय. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. नाव सांगा आपलं. दत्ता बोबराव साखरे. आपल्याला कोण वाटतंय उस्मानाबाद जिल्ह्याचा पुढील खासदार कोण असणार वाटतं? अर्जुनदादा सलगर. अर्जुनदादा सलगर. अर्जुनदादा सलगरच का वाटतं तुम्हाला? कारण आता पण तर सगळे राष्ट्रवादी भाजप यांचे सगळे नाही का चांगले मोठे होऊन गेले पण त्यांचा काहीच उपयोग नाही. आणि अर्जुनदादा सलगर जे आहेत ना ते सगळ्या समाजाला घेऊन चालण्यासारखे आहेत खासदार. गोरगरिबाचे सगळे नाही का अपेक्षा पूर्ण करतील असं यांना वाटते की सर्व समाज घटक घेऊन चालणारा खासदार हा असला पाहिजे उस्मानाबाद जिल्ह्याचा. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहे. नमस्कार. नाव सांगा आपलं. भानुदास शंकर साखरे. काय करता आपण? कोण वाटतं तुम्हाला उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण असणार? त्याचं कार्य काय सांगू शकता तुम्ही? कार्य आत्तापर्यंत त्यांनी धनगर मेळावा 2019ला मोठा घेतला होता आणि छोट्या जातींना सोबत घेऊन चालणारे आहेत आणि काम करणारे आहेत. तरुण आहेत, काम करण्याची ताकद आहे त्यांच्याकडे, सगळं घेऊन चालतात. ठीक आहे. यांना वाटते की युवा नेतृत्व हवं आहे, सर्व समाजाला घेऊन एकत्र जाणारं नेतृत्व यांना हवं आहे असं वाटतं. नमस्कार. आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत होतो तो कार्यक्रम आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी. मराठी प्रस्तुत संवाद जनतेचा कौल लोकसभेचा या विशेष कार्यक्रमात मी गायत्री इंगळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण आलो आहोत कौडगाव येथे. शिवसेना, भाजप, बहुजन या महासंघ या तिन्ही पक्षाचे उमेदवार रणांगणात उतरले. पाहू लोकसभेचा कौल कोणाकडे व जनता कौल कोणाला देईल.
नमस्कार, आपलं नाव काय? अशोक बोलवले. आपण काय करतो? मी रिटायर. उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार कोण होईल असं वाटतं तुम्हाला? शिवसेनेचे. ते शिवसेनाच का? कारण मोदी साहेबांची जी कामं वगैरे आहेत त्या संदर्भात शिवसेनेचे असं वाटतं. त्यांनी गाव सुधारण्यासाठी काही काम केले? देश सुधारण्यासाठी केलं, गावची सुधारण्यासाठी. पण देश पातळीवरची जी कामं आहेत झालेली ते खूप छान झाले. नमस्कार, तुमचं नाव काय? अशोक नारायण नलवडे. उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? शिवसेना. नोटाबंदीचा जो निर्णय झाला तो चुकीचा होता का बरोबर? योग्य होता तसं तो. तर योग्य असेल तर थांबला का भ्रष्टाचार, असं याबद्दल काय सांगा? भ्रष्टाचार हा न संपणारी गोष्ट आहे. भ्रष्टाचार तर होतच राहणार, कुणी आलं तरी ते भ्रष्टाचार होतच राहणार. नमस्कार, आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार हा कोण असणार आहे. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगा. मी नवनाथ निमराज थोरात, कौडगावचा उपसरपंच आहे मी. तर आपल्याला काय वाटतंय उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार हा कोण असणार आहे? शिवसेनेचा असावा, कारण वरी BJPचं सरकार येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं BJPचं सरकार स्ट्रॉंग राहण्यासाठी, बहुमताच्या गरजेसाठी शिवसेनेच्या खासदाराची गरज आहे. या 5 वर्षामध्ये जे मागच्या 5 वर्षामध्ये जे BJPचं सरकार होतं त्या काळामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. मग गाव पातळीवर या जिल्ह्याचा विकास झालेला असं वाटतं? बऱ्यापैकी जे मुख्यमंत्र्यांच्या जे योजना आहेत ते बऱ्यापैकी राबवले गेलेले आहेत आणि त्याच्यामधनं भरपूर कामं झालेली आहेत. जलयुक्त शिवार म्हणा, बाकी जिल्हा परिषदेमध्ये भरपूर निधी येऊन म्हणजे पाण्याचे वगैरे जे गाव पातळीवरचे बरेचसे कामं झालेली आहेत. तर यामध्ये नोटबंदी असेल किंवा शेतकरी कर्जमाफी असेल, काही प्रमाणात BJP सरकारवर काही प्रमाणात टीका पण झालेली आहे, त्याबद्दल आपलं मत आहे? हा, टीका तर झालेली आहे, पण ते चालणार. सरकार विचारधीन आहे. सरकारकडे बजेट नसल्यामुळे तेवढ्यात सरकार सगळ्याची कर्जमाफी करू शकत नाही. हळूहळू पुढं जर संधी दिली त्या सरकारला तर ते हळूहळू सर्वांना कर्जमाफी मिळून जाईल. या पुढील येणाऱ्या 5 वर्षामध्ये जर आपलं शिवसेना सरकार बसलं तर आपल्या मागण्या काय असणार आहेत त्यांच्याकडून? आपला मेन शेतकरी हा उद्देश असेल. शेतकऱ्याला सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे. त्याच्या जी काही अडचणी आहेत, निधी म्हणा, शेततळे वगैरे काय शेतीला जे निगडीत असतील स्कीम शासनाचे ते वेळेत मिळालं तर शेतकरी सुधारला तर देश सुधारणार. यांना वाटतंय की अजून एकदा पुढली बी संधी या शिवसेनेच्या उमेदवाराला द्यावी, याच्यासाठी यांचं कौल आहे हा शिवसेना. नमस्कार, आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव विश्वास रामटे आहे. काय करता? सध्या सुशिक्षित बेरोजगार. सध्याला माझं शिक्षण झालं आहे आणि मला नोकरी अभावी मी शेतीकडे लक्ष देतो. आपल्याला कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण होईल? आमचा उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार फक्त लायबल म्हणत फक्त राणादादा आहे आणि राणादादाच निवडून येणार. एवढी आमची 100% गॅरंटी. राणादादाच का वाटतं तुम्हाला? कारण पूर्वीपासून आमच्या जिल्ह्याकडे दादांचं लक्ष आहे. परवा दिवशी पश्चिम महाराष्ट्रात गेलो, परांडा साईडला गेलो, बार्शीकडे गेलो. तिथं सांगण्यात आलं मला लोकांनी की बाबा तुमच्या उस्मानाबाद जिल्ह्याचा फक्त विकास केला जरा नाही. मी म्हणून का बाबा विकास का केला? तर आमच्याकडे तुम्ही रस्ते बघितलं आणि तुमच्याकडे रस्ते बघितलं तर 1 नंबर रस्ते फक्त उस्मानाबाद जिल्ह्यात आढळतात. त्याच्यामुळे राणादादा निवडून येणार. 40 साईड पण आम्हाला लीड मिळणार एवढं 100%. मग ठीक आहे. त्यांना वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये खूप काही रस्त्याची कामे आणि काही विकास कामे झालेली आहेत, त्याच्यामुळे यांचं मत हे राम. अजून कोण आहे? नमस्कार, आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव विश्वास नाईकवाडी. मी प्रॉपर कौडगावचंच आहे. मी इथंच राहतो. आपल्याला कोण वाटतं उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार कोण होईल आता? मला उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार आमचे राणादादा वाटतील आणि राज्यात सुद्धा राष्ट्रवादी सत्ता येण्याचे जास्त बरेच चान्सेस आहेत. त्याचे कारण असे आहेत की चालू सरकारनं पूर्वी बरेच आश्वासन दिले. तोंडाला येईल तसं वायफळ बोलले. आरक्षण असतील, शेतकरी माल असतील, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी मांडल्या. पण यातलं कुठलंही सरकारनं कुठलंच काम केलं नाही. ते आमचं छोटंसं गाव आहे, पण या छोट्याशा गावामध्ये सुद्धा आजपर्यंत कुठलाही मोर्चा न झाला. पण ह्या 5 वर्षात 2 मोर्चे झाले.
एक शेतकऱ्यांचा मोर्चा झाला आणि दुसरा मराठा आरक्षणाचा मोर्चा झाला. आणि त्याच्यानंतरची आमच्या लोकलची गोष्ट सांगायची म्हणजे झालं तर दादांनी आमच्या उस्मानाबाद साठी नगरपालिकेची उजनीहून पाईपलाईन आला. त्या उजनीचा पाईपलाईनचा असा फायदा झाला 2015ला झाला, 2018ला 19ला पण झाला का. उजनीच्या पाईपलाईनमध्ये आमच्या गावात सुद्धा पाणी येतं, तिथं टिपकं पाणी मिळतं. त्या पाण्यामुळे आम्ही ते सगळं सुखवतो. आमच्या जनावरांचं पाणी किंवा रोजचं वापराचं पाणी, भांड्या धुण्याचं पाणी आमच्याला सुरक्षित मिळतं. दुसरा मुद्दा का आमच्या गावाकडले किंवा जे आपले उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळी भागातले लोक आहेत जे पुण्या मुंबईला नोकरी करतात, त्यांची सोय दादांनी कशा प्रकारे केली आहे की जी रेल्वे आणि राष्ट्रवादीला झालं, उजनीचं पाणी सुद्धा राष्ट्रवादीला झालं. आणि पूर्वीचं जे सरकार होतं शेतकऱ्यांसाठी सरकार होतं. आता तर सरकार कुठल्याच प्रकारे शेतकऱ्याला मिळू देत नाही. स्वतः मी आता शेतातून आलो, माझा 1.5 एकर कांदा मी हाय असा नांगरून. जर तुम्हाला प्रत्यक्ष बघायचं असेल तर तुम्ही शेतात येऊ शकता. माझा 1.5 एकर कांदा नासून चाललाय, सोडून दिला कांदा. का तर का भाव नाही, 3 आणि 4 रुपये भाव आहे. आणि भाव नसल्यामुळे आता बार्शीला सोलापूरला भाव तिथं कुठंच नाही, कांदा काढणंच परवडत नाही. कारण का त्याची मोलमजुरी 1.5 ते 15,000 16,000 झालेला खर्च, एकरी 20,000 खर्च झाला. आणि मजुरीचा ते 1.5 ते 2,000 रुपये आणि ट्रॅव्हलिंगचा अजून 2-3 हजार रुपये. कांद्याची पट्टी ती किती 2-2.5 हजार पट्टी ती. आमच्या गावात अशा बऱ्याच गोष्टी घडल्या त्या की ज्यानं कांदा विकायला घातला पदर त्यात 300-400 रुपये घातले तर त्या ट्रॅव्हलिंगवाल्याचे पैसे देऊ टाकले, म्हणजे खर्च झालेला अशा प्रकारचा. मोदी सरकारच्या काळामध्ये सांगितलं जातं की कर्जमाफी शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि शेतकऱ्याला हमीभाव पण दिलेला आहे, अशा काही त्यांच्या योजना आहेत. अहो, मोदी सरकारनं सांगितलं कर्जमाफी दिली, आजपर्यंत कुठंच कर्जमाफी मिळाली. आमच्या गावात पूर्वी 150 एकर बाग होती द्राक्षाची. द्राक्षाची बाग तुटली 2012ला बऱ्याच प्रमाणात, 2015ला सुद्धा तुटला दुष्काळामुळे. पण बागायदार कुठलाच का उद्धार आला नाही, कारण कर्जमुळे. कारण कर्ज असल्यामुळे बागायला ह्या कर्जदाराला कर्जमाफी मिळालीच नाही, त्याच्यामुळे नवीन लागवड झालीच नाही. आणि आमचं गाव आता सध्या कोट्याधीशांचं गाव विकायला लागलं. आमचं पूर्वी गाव कोट्याधीश होतं, आता विकायला लागलं. कारण का बागा क्षेत्र बरेच कमी झाले. शेतकऱ्यांनी आमच्या गावाला चालू वर्षी 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याची व्यथा कुठं मला, त्यांना काय आत्महत्या करायचं भाऊच आहे का? नाही, कारण शेतकरी त्यांना मालाला भाव नाही, शेतकऱ्यांना उभारी दिली ना सरकारला, त्याच्यामुळे त्यांना त्यावर आत्महत्या करायची वेळ आली. भाव नाही, शेतकऱ्याला हमीभाव दिला नाही आणि मोदी सरकारच्या काळामध्ये काही विकास कामे झालेली नाही, यांचा कौल हा. नमस्कार, आपल्यासोबत अजून काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा. विठ्ठल गणपत चव्हाण. काय करता आपण? तुम्हाला कोण वाटतंय उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार हा कोण वाटतं? राणादादाच का वाटतं? राणादादा पाणी आणलं काय रेल्वे आणली, हो. आणि परत MIDC झालेली, परत MIDC झालेली विरोध लोकांनी अडवून ठेवली. त्यांना वाटतं की काही योजना राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये आल्या, पण ज्यावेळेस शिवसेना भाजपचं सरकार आलं त्यावेळेस काही कामं हे मुद्दामून अडकून ठेवण्यात आलेली आहेत, असा काही आरोप आहे. मराठी प्रस्तुत संवाद जनतेचा कौल लोकसभेचा त्या विशेष कार्यक्रमात आज आपण विविध गावांना भेट दिली. प्रामुख्याने तर येथील जनतेने चांगल्या प्रकारे कौल दिला आहे. परंतु 18 एप्रिल रोजी जे मतदान होणार आहे त्यावेळी कळणार मतदान राजा कोणाला कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित. मराठीसाठी गौरी कानडे, नळदुर्ग शहर.